की काँग्रेसच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने आता मुख्यमंत्र्यांच्या मागे भावाची निवडणूक जी आहे ती अविरोध झाली आहे. काय तुमची प्रतिक्रिया आहे? मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस इथे दमदाटी करतायत, गुंडागिरी करतायत, होम मिनिस्टर आणि मुख्यमंत्री असण्याचा दुरुपयोग करतायत. त्या लोकांना धमक्या दिल्या, 7 की 8 फॉर्म्स होते, ते सगळ्या लोकांना पैसे दिले आणि धमक्या दिल्या आणि त्यांना विड्रॉल करायला लावले. यांचं पूर्ण लक्ष तिथल्या जमिनीवर आहे आणि ते लोक तिथे पूर्णपणे दुरुपयोग करून स्वतःचा जो काही आघात करायचा तो आघात करताय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वात क्रूर मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातील. ज्या हिशोबाने ते संविधानाचं तोडफोड करतायत ते अशोभनीय आहे. त्यांच्या प्रतिमेला बिलकुल ते शोभत नाही. संविधानाला त्या ठिकाणी तोडफोड करणं हे बिलकुल आम्हाला कोणालाच आवडत नाही. आणि फेअर इलेक्शन्स आपण म्हणतो आणि दमदाटी करतो याचं जिवंत उदाहरण आता तुम्हाला चिखलदऱ्यामध्ये दिसतंय. त्यांना भीती होती का त्यांचा बंधू कदाचित त्या ठिकाणी निवडून आला नसता? त्यांना सगळ्या प्रकार बघा, माझा जो अभ्यास आहे कमी असेल एखाद वेळेला, पण जो अनुभव आहे तो असा आहे की भाजपमध्ये भाजपचे ओरिजिनल कमी आणि भाजपमध्ये भाड्याचे आणलेले लोक जास्त त्या ठिकाणी आहेत आणि 100% भाजपचे लोक घाबरलेल्या अवस्थेत असतात, घाबरूट लोक आहेत आणि म्हणून या प्रकारे ते दमदाटी करतात. इथं कलोती 100% पडले असते आणि पडले असते तर मुख्यमंत्र्याच्या प्रतिमेला डाग लागला असता आणि म्हणून दमदाटी, म्हणून दादागिरी, म्हणून ब्लॅकमेलिंग आणि पैशाचा उपयोग सामदाम दंडभेद करून त्यांनी ते विड्रॉल घेतलेले आहे. रवी राणा यांनी मध्यस्थी केली आहे, मंत्र्यांनी रवी राणा यांना शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत. आहे की भाजप रवी राणाच्या आणि नवनीत राणाच्या खुट्याला त्यांनी बांधून ठेवलेली आहे.